महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून पॅसिफिक महासागरामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला। परिणामी बंगालच्या उपसागरामध्ये देखील जगातलं सर्वात तीव्र वादळ निर्माण होणार। चक्रीवादळामुळे ढगफुटी सदृश पावसाला सामोरं जावं लागणार असून आज रात्री मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ भागामध्ये पॅसिफिक महासागरामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळाचे परिणाम दिसून येणार। रात्री ढगफुटी सदृश पाऊस निर्माण होणार असून मोठ्या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्राला बसणार आहे। 295 किमी वेगाने येणारं हे वादळ महाराष्ट्राकडे येत असून या चक्रीवादळामुळे तुफान पावसाची बरसात महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये होणार आहे। जगातलं सर्वात मोठं असं तीव्र चक्रीवादळ पुढील 3 ते 4 तासामध्ये महाराष्ट्रामध्ये दाखल होऊन कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार। त्यामुळे 9 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली। जगातलं सर्वात मोठं चक्रीवादळ अवघ्या काहीच तासांमध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये धडकणार। उंच लाटा समुद्रामध्ये उसळणार असून 6 ते 8 किलोमीटर उंचीवरच्या लाटा समुद्रामध्ये उठणार। मोठं संकट महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे। या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना बसणार असून अवघ्या काहीच तासांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होणार आहे। कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होणार असून मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाची बरसात या 9 जिल्ह्यांमध्ये होणार आहे। त्यामुळेच हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला। महाराष्ट्रावरती याचे मोठे परिणाम दिसून येणार असून पॅसिफिक महासागरातील चक्रीवादळ महाराष्ट्रामध्ये तुफान बरसात घडवून आणणार आहे। महाराष्ट्राकडे येणारं हे सर्वात तीव्र असं चक्रीवादळ 295 किमी प्रति तास वेगाने येत असल्यामुळे मोठं संकट महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये निर्माण होणार आहे। अवघ्या काहीच तासांमध्ये पाणीच पाणी होऊ शकतं। त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये आधीच कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय। त्यामुळे 3 दिवस मुसळधार पावसांच्या सरी बरसत होत्या, परंतु आता ओडिशा, आंध्र प्रदेशसह विदर्भ, महाराष्ट्रामध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता वर्तवली गेली। त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये देखील धोक्याचा इशारा देण्यात आला। पॅसिफिक महासागरामध्ये निर्माण होणाऱ्या तीव्र चक्रीवादळाचा धोका आता महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना निर्माण झाला। 295 किमी वेगाने येणारं हे वारं असल्यामुळे भयानक परिस्थिती निर्माण होणार असून 10 वर्षातलं सर्वात मोठं संकट आता महाराष्ट्राला भोगावं लागणार आहे। कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होणार असून महाराष्ट्रातील जिल्ह्यांकडे विस्तीर्ण होणार आहे। त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये जी नवीन कमी दाबाची दाब प्रणाली निर्माण झाली आहे त्याच्यामुळे अवघ्या काहीच तासामध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस बरसणार। हवामान खात्याने ज्या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलेला आहे त्या जिल्ह्यांमध्ये बंगालच्या उपसागरावरती निर्माण झालेल्या कमी दाबाच्या परिणामानुसार सूचना देण्यात येतील। कारण अरबी समुद्रातील अंशतेमुळे बंगाल, झारखंड, ओडिशासह कोकण प्रदेशामध्ये देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या खोल कमी दाबाच्या पट्ट्याचे परिणाम बंगालमध्येच नाही तर झारखंड आणि ईशान्येकडील राज्यांवर देखील होत आहेत। त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये हा धोका सर्वात जास्त वाढलेला असून 9 जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अलर्ट देऊन सतर्कतेचा इशारा दिला। महाराष्ट्रावरती ओढावलेलं हे मोठं संकट हे चक्रीवादळ टायफन नावाने संबोधलं गेलं आहे आणि या चक्रीवादळाचे परिणाम आता महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये दिसून येणार असून पुढील 2 ते 3 तासामध्ये मुसळधार पावसाची बरसात आणि ढगफुटी सदृश पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला। याचा धोका मराठवाड्यामध्ये देखील निर्माण होणार आहे। या पावसांच्या सरी बरसणार पण त्याचबरोबर विजांचा कडकडाट देखील जास्त होणार। त्यामुळे वीज कडकडत असताना झाडाखाली थांबू नका किंवा झाडाखाली जनावरांना बांधू नका अशा सूचना देखील देण्यात आला। तर चला पाहूया कोणत्या जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा धोका सर्वात जास्त निर्माण होणार आहे। जगातलं सर्वात तीव्र चक्रीवादळाचे परिणाम कोणत्या जिल्ह्यांमध्ये दिसून येणार आहेत। पॅसिफिक महासागरामध्ये निर्माण झालेल्या राक्सा चक्रीवादळाचे परिणाम हे नाशिक जिल्ह्यामध्ये दिसून येणार आहेत। हवामान खात्याने नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला असून जगातल्या सर्वात मोठ्या तीव्र चक्रीवादळाचे परिणाम आता नाशिक जिल्ह्यामध्ये दिसून येणार आहेत। कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होणार असून नाशिक जिल्ह्यामध्ये आज रात्री मुसळधार पावसांच्या सरी बरसतील। मुंबई शहराला देखील हवामान खात्याकडून धोक्याचा इशारा देण्यात आला। मुसळधार पावसांच्या सरी आणि जोरदार वारे वाहणार असून चक्रीवादळाची तीव्रता ही पॅसिफिक महासागरातून मुंबईकडे धाव घेणार आहे। त्यामुळेच मुंबई शहरामध्ये देखील धोक्याचा इशारा हवामान खात्याने दिला। पॅसिफिक महासागरामध्ये आज रात्री चक्रीवादळाचा धोका वाढणार आहे आणि 295 किमी वेगाने वाहणारं वारं आता मुंबई शहरामध्ये दाखल होणार आहे। हवामान खात्याने जारी केलेल्या अलर्टनुसार अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसांच्या सरी कोसळणार। त्याचबरोबर आज मध्यरात्री अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 120 किमी वेगाने वाहणारं वारं अवघ्या काहीच तासांमध्ये 220 किमीवरती जाऊ शकतं। त्यामुळे मोठा धोका चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये निर्माण झाला।
जगातलं सर्वात मोठं चक्रीवादळ आता जळगाव जिल्ह्यामध्ये देखील निर्माण होणार आहे। हवामान खात्याकडून जळगाव जिल्ह्यामध्ये देखील अलर्ट देण्यात आला। बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाचं क्षेत्र आणि अरबी समुद्रातील अंशतेमुळे महाराष्ट्रातील जिल्ह्याकडे पसरणारा कमी दाबाचा पट्टा आता जळगाव जिल्ह्यामध्ये देखील तीव्र होणार असून मुसळधार पावसाच्या सरी जळगाव जिल्ह्यामध्ये बरसणार। त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये देखील कमी दाबाची प्रणाली निर्माण झाली। हवामान खात्याने पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याला देखील रेड अलर्ट दिलेला आहे। आज रात्री बंगालच्या उपसागराकडून कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रातील जिल्ह्यांकडे सरकणार, त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये आता कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होणार असून अतिवृष्टी होणार आहे। बीड जिल्ह्याला देखील हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला। मुसळधार पावसाच्या सरी बीड जिल्ह्यामध्ये बरसणार असून बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाचं क्षेत्र बीड जिल्ह्यामध्ये देखील पसरणार। बीड जिल्ह्यामध्ये 150 किमीपेक्षा जास्त पावसाची नोंद होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये देखील आज मुसळधार पावसाच्या सरी बरसतील। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे परिणाम आता नागपूर जिल्ह्यामध्ये देखील दिसून येणार। पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे नागपूर जिल्ह्याला देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला। कोकण विभागातील रायगड जिल्ह्यामध्ये देखील अलर्ट देण्यात आला असून रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाच्या सरी आणि त्याचबरोबर ढगफुटी सदृश पावसाला सामोरं जावं लागणार आहे। पुढील 2 दिवस तरी हा पाऊस रायगड जिल्ह्यामध्ये स्थिर राहणार असून 2 दिवस बरसणार। वादळी वारा देखील सुटणार आहे। कमी दाबाच्या प्रणालीचे परिणाम काही भागांमध्ये दिसून येणार आहेत, त्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त धोका या पावसाचा असणार आहे। त्याचबरोबर पॅसिफिक महासागरामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळाचे परिणाम हे महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांमध्ये दिसून येणार आहेत त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा देखील समावेश आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील प्रचंड वेगाने वादळी वारा सुटणार असून अवघ्या काहीच तासांमध्ये वादळी वारा जास्त वेग घेणार, त्यामुळे हवामान खात्याकडून मुसळधार पावसाच्या सरीचा आणि वादळी वाऱ्याचा धोका आता गडचिरोली जिल्ह्याला देखील देण्यात आला। त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थितीचा धोका निर्माण होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांचं संरक्षण करावं लागणार आहे। नागरिकांना देखील हवामान खात्याकडून सूचनांचं पालन करावं लागणार। पूर परिस्थितीचा धोका असल्यामुळे सतत सतर्क राहण्याचा इशारा हा प्रशासनाकडून दिला जात आहे। आज मध्यरात्री पावसाचा वेग वाढणार आहे, त्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे। त्याचबरोबर ज्या 9 जिल्ह्यांमध्ये धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे त्यातील नागरिकांना महत्त्वाचं म्हणजे घराबाहेर पडायचं नाहीये, कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडू नका अशा सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत। पॅसिफिक महासागरामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळाचे परिणाम महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये निर्माण होणार असल्यामुळे धोक्याची घंटा आता महाराष्ट्राला देण्यात आलेली आहे। बंगालच्या उपसागरामध्ये देखील कमी दाबाच्या पट्ट्याची प्रणाली निर्माण झालेली आहे आणि या विस्तारित झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे चक्रीवादळाच्या परिणामामुळे 9 जिल्ह्यांमध्ये आता धोका वाढलेला असून अवघ्या काही तासांमध्ये महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस बरसणार आहे। हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील 3 ते 4 तास हे अतिमुसळधार पावसाचे असणार आहेत।